ही जी वेल दिसते ना, ही घोटवेल आहे. हे रानात उगवतात. ही एक रानभाजी आहे. त्याच्या कोवळ्या कोंबाची भाजी करतात. हा कोंब जिथून तुटतो ना, तिथूनच तोडून घ्यायचा आणि असे जाडे जाडे कोंब मिळाले तर जरा भाजीला चांगले असतात. बघा, हे आता आम्ही कसे जिकडनं तुटतोय तिकडनंच तोडून घेतलेला आहे. आता हे बघा, कसे असे जाडे जाडे मिळाले तर चांगले असतात. कोवळ्याची पण होते, पण तशी सालं निघत नाही. आणि ह्याची कोवळी कोवळी पानं पण त्याच्यात घालतात भाजीत. आता आज आपण ह्या गोटवेलीची भाजी करणार आहोत. ह्या वेलाला थोडे काटे असतात. हे बघा, हे आता गोळा करून आणलेले आहेत आम्ही शेंडे भाजीचे. आता अशी वरची सालं त्याची काढून घ्यायची वेलीची आणि स्वच्छ धुवून चिरून. हे भाजीला लागणारं साहित्य: गोटवेल, ओलं खोबरं, मीठ, गरम मसाला, हळद, कांदा, चणा डाळ. आता एक भांड घेऊन गॅसवर ठेवूया आणि त्यात तेल घालूया. हे मातीचं भांड आहे, त्यामुळे तापायला जरा वेळ लागतो. तापलं. आता त्यात कांदा घातलाय. कांदा थोडा परतून घेऊया आणि मग त्यात चणा डाळ घालूया. ही भिजवून घेतलेली आहे. थोडं भिजवली तर लवकर शिजते. आणि त्याच्यावर झाकण ठेवूया आणि चांगली परतून घेऊया. तर ती कांदा मऊ होईपर्यंत जरा परतून घ्यायची. झाकण ठेवून एक वाफ काढायची. आता कांदा आणि डाळीला जरा वाफ आलेली आहे, थोडी मऊ झाली आहे. आता त्यात भाजी घालूया चिरलेली. आता ही सगळी भाजी व्यवस्थित त्यात परतून घेऊया. आणि मसाला, हळद, मीठ हे सगळं घालून जरा व्यवस्थित पुन्हा परतून घेऊया. ही चांगली अशी ढवळत राहायची भाजी. मीठ मसाला जरा व्यवस्थित लागतो भाजीला. आता त्याच्यावर झाकण ठेवायचं. झाकणावर थोडं पाणी घालायचं. ह्या भाजीला पाणी घालायची गरज नाही, ती वाफेवर शिजते भाजी चांगली. आता ही चांगली परत ढवळून घेऊया. बघूया अशी डाळ मऊ झाली असणार. आता व्यवस्थित अशी दाबून बघायची. त्याची डाळ मऊ झाली की भाजी शिजली. म्हणजे आता डाळ थोडी कडक असते चणा डाळ, म्हणून जरा वेळ द्यायला लागतो त्याला. आता त्यात ओलं खोबरं घालून घेऊया. परत चांगली ढवळून घेऊया. आता भाजी तयार आहे.